नमस्कार, महाराष्ट्र T24 मध्ये मी मनीष टेमरे आपण सर्वांचं स्वागत करतो। चला बघूया देश विदेशातील ठळक बातम्या। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन, त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा भाजपकडून करण्यात आली होती। भाजपला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर आणि त्यांना खास करून भाजपला बहुमताचा जवळ आकडा प्राप्त झाल्यानंतरही मुख्यमंत्री पदाचं भोंगडं तब्बल 10 दिवस भिजत पडलं होतं। एक म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसल्याची चर्चा होती। त्यांना फोटोमध्ये स्मित हास्य न देणे ते गावी गेल्यानंतर आजारी पडणं यामधून एकनाथ शिंदेच्या नाराजी नाट्याची चर्चा अधिक प्रभावी ठरली। दुसऱ्या बाजूला भाजपमधून मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र चव्हाण अशा नव्या चेहऱ्यांच्या नावाखाली चर्चा होऊ लागली। अर्थातच या वावडा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असलं तरीही या सगळ्यात मी पुन्हा येईन अशी घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं नाव चर्चेतून काहीसं मागे सरत असल्याचं दिसू लागलं होतं। पण शेवटी देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ठरले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सावंतवाडीतील आजनगाव मध्ये राहणाऱ्या योगेश आर्या याने 17 सप्टेंबरला पोलिसांनी सांगितले होते की त्याला वारंवार एका मृत व्यक्तीची स्वप्न पडतात। रत्नागिरीतील खेड रेल्वे स्टेशन समोर एका पुरुषाचं प्रेत असून तो स्वप्नात येऊन त्याला मदत मागत आहे। योगेशचे सांगणं विचित्र वाटत असलं तरी त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी FIR नोंदवली। तसेच ते सांगत असलेल्या परिसराची तपासणी देखील सुरू केली। पोलिसांनी तपास केला असता योगेश आर्याने सांगितल्याप्रमाणे त्या जंगलात एका आंब्याच्या झाडाजवळ कुजल्याचा वास येत होता। अमेरिकेत युनायटेड हेल्थकेअरचे CEO ब्रायन थॉम्सन यांची भर रस्त्यात गोळी घालून हत्या करण्यात आली आहे। मॅनहॅटन मधील हिल्टन हॉटेलच्या बाहेर मास्क परिधान केलेल्या एका मारेकऱ्याने त्यांची हत्या केली आहे। ब्रायन वय 50 वर्ष यांच्या छातीत गोळी लागल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्या ठिकाणी तपासल्यानंतर डॉक्टरांनी थॉम्सन यांना मृत घोषित केलाय। थॉम्सन या ठिकाणी कंपनीच्या इन्व्हर्टर डे कार्यक्रमासाठी आले होते। महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सरकार समोरच्या आगामी समस्यांबाबत प्रश्नांना उत्तरे दिली। ज्यावेळी देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना म्हणाले की या योजनेतून मिळणारी रक्कम 2100 रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते। त्या संदर्भात विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की लाडकी बहीण योजना आम्ही यापुढेही सुरू ठेवणार आहोत। आगामी बजेट वेळी याबाबत विचार करू, आश्वासन पूर्ण करू, त्यासाठी नियोजन करू। लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत नसलेली काही प्रकरणं समोर आल्याचेही ते म्हणाले। निकषांच्या बाहेर कुणी असतील तर त्यांचा पुनर्विचार करू असे ते म्हणाले। 6.5 चौरस किलोमीटर आकाराचं आईसलँडच्या उत्तरेकडे असणारं हे छोटंसं ग्रिम्स बे मानवी वस्ती असणारं उत्तर ध्रुवावरती सगळ्यात शेवटचा आणि एकमेव जागा आहे। एक थंडगार दुर्गम देशाचा हा आणखी थंडगार दुर्गम भाग। इथे पोहोचण्यातही तितकंच कठीण। फारसा मानवी संपर्क नसलेल्या जागांची आवड असणाऱ्यांचीही इथं यायचं धाडस करावं। एक छोटीशी नाव 1931 पर्यंत ग्रिस्मे पर्यंत पोहोचायचा एक मार्ग होता। वर्षातून 2च वेळा या बोटीतून इथून पत्रव्यवहार करता यायचा, पण यात याकुरिकी या आईसलँड मधल्या शहरातून 20 मिनिट विमान प्रवास आणि पुढे डाल्विक गावातून 3 तासाचा नावेचा प्रवास केला की साहसी प्रवाशांना या खडकाळ दुर्गम बेटावर येता येत होतं। इथे येणारी बरेच जण आमच्या सारखे युरोपमधील सगळ्यात दुर्लक्षित राहिलेले वस्ती आणि रंगीबेरंगी पक्षी बघायची उत्सुकता असलेले असतात। महाराष्ट्राचं नवं सरकार आता स्थापन झालंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे। राजभवनात शपथ घेण्याचा रिवाज असला तरी आता गेल्या काही काळापासून वेगवेगळ्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची पद्धती सुरू झाली आहे। राजभवनाच्या दरबारी हॉलमध्ये मोकळ्या विस्तीर्ण मैदानावर शपथ घेणे किंवा त्यानिमित्त शक्ती प्रदर्शन करणे हे आता हळूहळू रूढ झालाय। वानखेडे स्टेडियम, शिवाजी पार्क यांच्या पाठोपाठ आझाद मैदानात या यादीत आलाय। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा नव्या सरकारने आझाद मैदानावर शपथ घेतली आहे। याच आझाद मैदानाचा अग्रिम असा इतिहास आहे। इस्रायलचा हमास, लेबनॉन आणि इराणशी सुरू असलेला संघर्ष संपलेला नसताना आता सिरियामधील युद्धाला तोंड फुटलाय। इस्रायल गाझा युद्धामुळे आधीच मध्यपूर्वेत प्रचंड तणाव असताना आता सिरियातील युद्धामुळे मध्यपूर्वेवरील अनिश्चिततेचे ढग दाटून आले आहेत। गेल्या 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर जोरदार हल्ला केला होता। त्यानंतर इस्रायलने हमास विरुद्ध युद्धाची सुरुवात केली होती। वर्ष उलटून गेल्यानंतर देखील हे युद्ध अद्याप संपलेलं नसताना आता सिरियामध्ये आणखी एका युद्धाची सुरुवात झाली आहे। अजित पवारांनी गुरुवारी 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन विक्रम रचलाय। 15व्या विधानसभेसाठी शपथविधी आझाद मैदानावर संपन्न झाला। 2023 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुसंख्य आमदार घेऊन अजित पवार सत्ताधारी महायुतीमध्ये सामील झाले। सध्या राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याकडेच आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाने 41 जागा जिंकल्या असून शरद पवार गटाने 10 जागांवर विजय मिळवला आहे। या नव्या महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदी
पदी त्यांनी शपथ घेतली आहे. ते 6व्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री बनतील. अमेरिकेतील युनायटेड हेल्थ केअरचे सीईओ ब्रायन थॉम्सन यांची भर रस्त्यात गोळी घालून हत्या करण्यात आली. मॅनहॅटनमधील हिल्टन हॉटेलच्या बाहेर मास्क परिधान केलेल्या एका मारेकऱ्याने त्यांची हत्या केली आहे. ब्रायन वय 50 वर्ष त्यांच्या छातीत गोळी लागल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्या ठिकाणी तपासल्यानंतर डॉक्टरांनी थॉम्सन यांना मृत घोषित केलं. थॉम्सन या ठिकाणी कंपनीच्या इन्व्हेंटर डे कार्यक्रमासाठी आले होते, त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला झालाय. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक योल यांनी 3 डिसेंबरला देशात लष्करी राजवट लागू करण्याचा निर्णय घेतलाय. देशात उत्तर कोरियाच्या समर्थकांच्या नायनाट करण्यासाठी हे पाऊल आवश्यक असून लोकशाही व्यवस्थेत रक्षणासाठी आपण हे पाऊल टाकत आहे, असे ते म्हणाले. हे आणीबाणी लागू करण्यासारखंच होतं, त्यामुळे देशात खळबळ उडाली आहे. आजच्या विशेष बातमीपत्रात एवढंच. अधिक माहिती करता बघत रहा महाराष्ट्र T24. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.